आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे रणधुमाळी सुरू आहेत। आपल्या समवेत आहेत पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विकास अण्णा शिंदे आपल्यासोबत बातचीत करत आहेत। अण्णा, कशा पद्धतीने राजकारण आता इलेक्शन चालू आहे? आता इलेक्शन जे चालू आहे आपण सगळेजण पाहत आहे की आता महाराष्ट्रामध्ये तसं म्हणलं तर 3 पक्षांची सत्ता आहे। मात्र आता आपल्या ज्या सार्वजनिक निवडणुका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून आता पॅनल उभे आहेत। आता माझ्या विभागामध्ये माझा जो विभाग आहे इथं आपला हा यशवंतनगर गट पडतो। त्याच्यामध्ये एक आबेपुरी गण आहे आणि यशवंतनगर गण आहे। तो जवळजवळ 105 किलोमीटरचा असलेला संपूर्ण गण आहे। आता इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत। माझे वडील दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे लोकनेते म्हणून त्यांना माझ्या भागामध्ये संबोधलं जातं। आज त्यांची उमेदवारी जिल्हा परिषद गटासाठी आहे। तसेच पलीकडच्या बाजूला आबेपुरी गणातून भैयासाहेब डोंगरे यांची गणातून उमेदवारी आहे। तसंच यशवंतनगर गणातून संजयजी कांबळे यांची या ठिकाणी आता उमेदवारी आहे। गेली 5 वर्षे आपले बाप्पू साहेब काम करतात, त्या कोणकोणती विकास कामे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली? आता तसं म्हणलं तर लोकनेत्यांना 5 वर्ष म्हणता येणार नाही। गेली वयाच्या आता त्यांचं वय 82 वर्ष आहे। आता जो 50 वर्ष आले ते लोकसेवेमध्ये काम करत आहेत। म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून पाहिलं तर तसं आमच्या भागाला कोकणी समजले म्हणून जायचे त्या काळामध्ये। पण वाई पंचायत समितीची पहिली सभापती हा पश्चिम भागाचा बनवायचं काम लोकनेत्यांनी त्या काळात केलं। आमच्या भागाचे जसं म्हणलं तर नावलौकिक असणारे आदरणीय सखारामभाऊ वाडकर यांना वाई पंचायत समितीचं पहिलं सभापती पद त्या काळामध्ये लोकनेते आणि त्यांचे सर्व सहकारी एकत्र येऊन त्या अर्थाने खऱ्या अर्थाने निवडणूक लढवली। तसं म्हणलं तर त्या काळातले आपण पाहिले की आज आमचं धोमधरण होऊन जवळजवळ 45 ते 50 वर्ष आले। 50 वर्ष धोमधरण झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस धोमधरणाची निर्मिती झाली आजूबाजूला असणारे दळणवळच्या प्रक्रिया नव्हत्या। त्या काळापासून आतापर्यंत लोकनेते हे आतापर्यंत आहेत। म्हणजे तो काळ त्यावेळेस काँग्रेसचा काळ होता। त्यावेळेस फार शेतीच्या पाण्यापासून अगदी घर पुनर्वसन झालं। 17-18 गावं जवळजवळ आमच्यातून निघून गेली बाहेर। म्हणजे कोरेगाव तालुक्यात काही विभागली, काही इतर ठिकाणी पुनर्वसन झालं। आणि त्यानंतर उर्वरित राहिलेली गावं ही धरणापासून वरच्या बाजूला सरकून त्या ठिकाणी राहिली। त्यामुळे दळणवळणाची साधनं अडचणी होत्या। पिण्यासाठी बघायला धोमधरणाचं पाणी होतं पण प्यायला पाणी घेता येत नव्हतं। आज त्याच काळामध्ये आज लोकनेत्यांनी अनेक गावामध्ये पाहिलं की आजपर्यंत असणाऱ्या संपूर्ण भागामध्ये अनेक मंदिर असतील की लोकनेत्यांनी खर्चातून त्या ठिकाणी उभी केली। आदरणीय सखारामभाऊ वाडकर सभापती होते तर त्या ठिकाणी असणारे दळणवळण म्हणलं तर प्रत्येक गावामध्ये असणारी समाज मंदिरांची मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये उभारणी झाली। शेती पाण्याच्या स्कीमा असतील, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या स्कीमा असतील की त्या ठिकाणी जरी पंचायत समिती असलेला फंड कमी असला तरी लोकनेत्यांनी त्या काळामध्ये स्वखर्चातून त्या ठिकाणी उभारणी केलेली आहे। तसं म्हणलं तर त्यांना 5 वर्ष म्हणता येत नाही, 50 वर्ष परंपरा आमच्या कुटुंबाला आहे। आज मी पण 26 वर्ष जवळजवळ राजकारणामध्ये आहे आणि आमच्या मातोश्री याच विभागातून 15 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या। 10 वर्ष पंचायत समिती सदस्य असताना त्या काळामध्ये वाई पंचायत समितीच्या विद्यमान सभापती 5 वर्ष होत्या। जिल्हा परिषदला त्या टाइमला चिमणराव कदम यांच्या मिसेस शिक्षण सभापती होत्या। माझी आई उपशिक्षण सभापती त्या काळामध्ये होता। तसेच माझ्या काकी वाई नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून या ठिकाणी शोभाताई शिंदे म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। तसं म्हणलं तर कौटुंबिक वारसा आमचा राजकीयपेक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही जास्त काम करणार आहोत। पण त्या काळामध्ये असणारे लोकांची इच्छा होती की बापूंनी कुठं राजकारणात यावं म्हणून आमच्या आईनं त्यावेळेस राजकारणात आणलं। अण्णा, मला सांगा, प्रलंबित राहिलेली कामे, आता इलेक्शन चालू आहे पण प्रलंबित राहिलेली कामे तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहेत? लोकांची समस्या कशा पद्धतीने सोडवणार आहे? कसं लक्षात ठेवा, तसं म्हणलं तर आदरणीय लक्ष्मण पाटील तात्यांच्या नंतर आज म्हणलं तर खऱ्या अर्थाने मकरंद आबा असतील, नितीन काका असतील की या कुटुंबियाकडे तसं म्हणलं तर जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या संस्था म्हणजे शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी म्हणले तर किशनवीर कारखाना असेल, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल की त्याचे नितीन काका त्या ठिकाणी चेअरमन आहेत, आबाज किशनवीर कारखान्याचे चेअरमन आहेत। तसेच त्या आता विद्यमान आमदार तसेच आज मदत पुनर्वसन मंत्रीपद त्यांच्याकडे आहे। महायुतीमध्ये म्हणलं तर तसं आता आपण सगळ्यांनी पाहिलं की नुकतंच आदरणीय अजितदादा पवार यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अपघाती निधन झालं आणि आबांच्या वरती आधीच दादांचं खूप प्रेम होतं। यापूर्वीचा पण जो काही विकास निधीचा डोंगर उभा राहिलेला आहे हा माननीय अजितदादांच्या माध्यमातून आबांना मिळालेली साथ होती। आणि तसं म्हणलं तर आज आबांच्याकडे जिल्ह्यातीलच तालुक्यातीलच नव्हे जिल्ह्यातल्या सगळ्या बहुतांश संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था अनेक त्यांच्या हातामध्ये आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अडीअडचणी राहिलेल्या त्या नक्कीच आबा आणि नितीन काका, आज नितीन काका राज्यसभेवरती खासदार आहेत, म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही प्रलंबित विषय या पश्चिम भागाचे असतील किंवा समजा आता आज या ठिकाणी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आज पर्यटन येतात 50 लाख,
तर तिथल्या 10 लाख पर्यटक किमान खाली आला. त्यासाठी आम्हाला जो आमच्या भागामध्ये पांगरे आणि चिखलीला असणारा रस्ता असेल, बोरगाव ते भोवशी रस्ता असेल, की ती जर 2 रोडची कामं झाली, धरणाला दोन्ही बाजूला जोडणारे पूल झाले, तर पर्यटक नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी वाढेल. त्यामुळे जी काही ह्या ठिकाणी रोजगाराचा पण जे प्रलंबित विषय आहे, तो पण नक्कीच आबांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी होईल. किंवा धोम धरण आज आहे, धोम धरणाखाली असणारा जवळजवळ 200 ते 150 एकरचा जो परिसर आहे, त्या ठिकाणी एक अत्याधुनिक असं गार्डन, अम्युजमेंट पार्क उभं करायचं आबांचं ध्येय. ते जरी उभं राहिलं तर तिथं स्थानिक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. म्हणजे अम्युजमेंट पार्क उभं करायचं म्हणजे काय स्थानिक लोकांना त्रास द्यायचा नाहीये. स्थानिक लोक जे पुनर्वसन झाल्यानंतर जी जमीन शासनाच्या ताब्यामध्ये त्याच्यावरचा विषय, आणि जे व्यक्तिगत विषय आता काही लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने नोटीस निघालेल्या सरकारच्या, पण नक्कीच आबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये व्याळी असेल, धोम असेल, येथील जे ग्रामस्थ आहेत यांची ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच आबांच्या माध्यमातून सोडवल्या जातील आणि त्या ज्या आलेल्या नोटीस आहेत ह्या मला वाटतं थांबतील. म्हणजे या ठिकाणी असणारं प्रत्येक काम जर आता करायचं असेल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे काय खूप मोठा फंड असतो असं काही नाही. त्यासाठी आपल्याला वरती आमदारकी पण आपल्याकडे पाहिजे, खासदारकी आपल्याकडे पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्था मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पाहिजेत. आता नक्कीच त्या आबांकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या भागातील असणारे प्रलंबित विषय, या ठिकाणी असणाऱ्या रोजगारची अडचण असेल किंवा पर्यटनाचा विषय असेल, नक्कीच आदरणीय आबा आणि नितीन काकांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती पूर्ण होतील. तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कशा पद्धतीने भेटत आहे? नाही, जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे. कारण तसं म्हणलं तर या भागामध्ये पूर्वी लोकनेते बापूसाहेब शिंदे आणि मकरंद आबा 2 गट होते. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय आबांनी आमचं पालकत्व स्वीकारलं आणि लोकनेत्यांचा कुठेतरी मान सन्मान झालं पाहिजे म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकनेत्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक गावावाडी वस्तीमध्ये जावा, म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये असणारी जी काही दोरी होती ती दुरी आता दूर झालेली आहे आणि एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद आहे. कारण ही मकरंद आबा आणि बापू शिंदे तसं म्हणलं ते दोन्ही व्यक्ती असे आहेत की ते लोकांमध्ये राहिलेले आहेत. म्हणजे आता मकरंद आबांना तर जननायक म्हणून त्या ठिकाणी त्यांना पदवी आहे, बापूंना लोकनेते म्हणून त्या ठिकाणी भागात पदवी आहे. म्हणजे कुठलाही सुखदुःखाचा प्रसंग असू द्या, कार्यकर्त्याची अडचणी असू द्या, ते या दोन्हींनी आतापर्यंत या भागाचे सोडवले. त्यामुळे जनतेतून एवढा प्रतिसाद आहे. कारण आता ह्या गेल्या 30 वर्षामध्ये म्हणलं तर आदरणीय लक्ष्मण तात्यांच्या काळामध्ये, त्यानंतरच्या काळात आता मकरंद आबांनी जवळ 30 वर्षामध्ये संपूर्ण पश्चिम भागाचा कायापालट केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये कोट्यावधीचा विकास निधी हा त्या ठिकाणी आलेला आहे. आता पण बघा, आपण लाडकी बहीण योजना असेल की तिच्या माध्यमातून जरी सरकारी चाललं असतं तर माननीय अजितदादा पवार हे अर्थमंत्री होते, त्यांच्या सहीनेच त्या ठिकाणी तो जी आर त्यावेळेस झाला. आज लाडक्या बहिणी पण त्याचा भोग घेतात. म्हणजे येणाऱ्या केंद्र शासन असतील, राज्य शासनाच्या संपूर्ण योजना या आदरणीय आबांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या जातात. त्यामुळे जनतेची कुठलीही कामं, म्हणजे आज पश्चिम भागामध्ये पूर्वी रोड नव्हते, आज रोड झालेले आहेत, कॉन्क्रीट रोड झाल्या, डांबर रोड झाल्या, समाज मंदिरं झालेली आहेत, सामाजिक तळावरती स्मशानभूमी असतील त्या मोठ्या प्रमाणात झाल्या, शेती पाण्याच्या स्कीमा ज्या पूर्ण होत्या त्या झालेल्या आहेत. जललक्ष्मीची जवळ 45 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी जललक्ष्मी झालेली. आता आपण बघायला की या पुढील काळामध्ये पुनर्वसन किंवा परिवहनाच्या माध्यमातून जी काही काम आहे ती पण आबांच्या माध्यमातून होतील. म्हणजे पुनर्वसनाचे तर अनेक प्रश्न अनेक वर्ष शिल्लक होते, आता जवळ 80% पूर्ण झालेले आहेत, 20% राहिले त्या पण आदरणीय आबांच्या माध्यमातून ते पूर्ण होतील. कारण आता मदत आणि पुनर्वसन मंत्रिपद हे आता आबांकडेच आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे, संपूर्ण जनतेला पश्चिम भागातील खात्री आहे की मकरंद आबांनी दिलेला शब्द हा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असते. आणि त्यामुळे आज आबा आणि बापू एकत्र असल्यामुळे जनतेचा एवढा भरभरून प्रतिसाद आहे तो आपल्याला निकालातून दिसून येईल. नक्कीच. आपल्याला सांगा, तरुण पिढी तुमच्याकडे आकर्षित होते, काय सांगता तरुण पिढीबद्दल आत्ताच्या? आता कसं आहे, नवीन तरुण पिढी आपण बघताय की सध्या आता ती खूप फास्ट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या तरुणाईमध्ये खूप चपळता आहे. त्यांना कुठलेही समजा काम करायचं किंवा काय असेल तर त्यांना ते पडदेशी त्याला होकार लागतो. पूर्वीच्या, आता आमचा भाग म्हटला तर तसं सगळा संप्रदायाचा भाग आहे, पण संप्रदायामध्ये आता जे काही युवक आमचे आहेत, कारण आमच्याकडं रोजगाराचे साधन नसल्यामुळे बहुतांश मुलं सगळी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात अनेक शहरामध्ये त्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे ते सुशिक्षित आहेत, चांगली शिक्षण पद्धती आहे त्या विभागामध्ये. आता आकर्षितपणाचं म्हणलं तर तसं आता आमच्या वडिलांनी 40 वर्षापूर्वी या ठिकाणी चिखलीमध्ये बापूसाहेब शिंदे माध्यमिक हायस्कूल सुरू केलं. म्हणजे त्या काळामध्ये शिक्षणाच्या चांगली स्पर्धा म्हणली तर बोरगाव सोडलं तर त्यानंतर दुसरं नव्हतं. त्यावेळेस कृष्ण शिक्षणच्या माध्यमातून वडिलांनी शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी केली. त्याच्या माध्यमातून आज हजारो युवकांनी त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं, मोठ्या मोठ्या पदावरती देश विदेशात, महाराष्ट्रात सगळं मोठ्या पदावरती त्या ठिकाणी युवक काम करतात. आज वडिलांच्या पायावर पाय ठेवून आम्ही सुद्धा गेले, मी 26 वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय आहे. मुलांच्या याच्यामध्ये खेळ क्रीडा स्पर्धा असू द्या, कुठे इतर स्पर्धा असू द्या, दुःखसुखाचे प्रसंग असतील, कोणाच्या अडचणी असतील, त्या ठिकाणी सातत्याने आम्ही शिंदे कुटुंबीय हजर असतो.
आणि तसं म्हणलं तर आता कसं काही राष्ट्रवादीचे फॅन आमच्या भागामध्ये भरपूर आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांची गेले अनेक वर्षापासून इच्छा होती की आता आपण बापू कुठेतरी एकत्र व्हावे आणि हा संगम आल्यामुळे आता जो युवक नवीन आहे त्याला आणखीन एक प्रकारची ताकद या ठिकाणी खऱ्या अर्थाने जननायक आबा यांच्या माध्यमातून आबांच्या माध्यमातून आज मिळालेली आहे आणि त्या ताकदीचा नक्कीच सुवर्ण संधी आम्ही साधून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी असणारा आमचा जो काही युवक वर्ग आहे की आज बाहेर विभागामध्ये नोकरीनिमित्त राहिलेले आहे, येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाचे असतील किंवा राज्य शासनाच्या त्यामधून स्थानिक ठिकाणी स्थानिक रोजगार युवकांसाठी कसा उपलब्ध करता येईल हा इथून पुढे आमचा प्रयत्न राहील. यशवंतनगर गटातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करता? खऱ्या अर्थाने मी सर्व मतदार बंधू भगिनी युवा वर्ग यांना एकच आवाहन करेल की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या गटाचा विकास हा गेले 30 वर्षापासून आणि त्याच्या आधी काळापासून लोकनेते असतील, आदरणीय आबा असतील, लक्ष्मण तात्या असतील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेक अडीअडचणी मोठी विकास कामांचा डोंगर हा आपल्या भागात उभं राहिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पण आपल्या विभागात असणारे पर्यटन असेल, रोजगार विषय असतील, शेतीचे विषय असतील, पुनर्वसनाचे काय राहिलेले अर्धवट काम असतील, हे सगळे जर विषय आपल्याला पूर्ण करायचे असतील तर आदरणीय आबांशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही. कारण आज आपले आबा मदत पुनर्वसन मंत्री आहेत, महाराष्ट्र शासनामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून आज खऱ्या अर्थाने ते काम करत आहेत. नितीन काका आज राज्यसभेवरती आज देशामध्ये काम करत आहेत. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही गुलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थाने जो आपल्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे, म्हणजे आज बापू शिंदेचं काम म्हटलं तर आज गेली 50 वर्ष माझे वडील लोकसेवेमध्ये आहेत. म्हणजे आम्ही लहानाचे मोठे कधी झालो आम्हाला माहित नाही. म्हणजे कधी कधी त्यांना लोक विचारतात की तुमचा मुलगा कितवीला आहे, तर कधी कधी त्यांना सांगतात त्या काळामध्ये आलेलं नाही. आणि खऱ्या अर्थाने खरंच आमच्या वडिलांनी अख्खा आयुष्य ही भागासाठी वाहिलेलं आहे. त्यामुळे लोकांनी पण आता त्यांच्या उतरत्या वयामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा मान सन्मान राखून त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे. तसंच मी मतदारांना आव्हान करेल की आज आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील की त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे. आज त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली तर कुठल्या बाबतीत व्हायची असेल तर ते आपण मतदानातून व्हाव्या अशी मी तुम्हाला विनंती करेल. आपलं एक मत राष्ट्रवादीसाठी आणि पुढील 5 वर्ष आम्ही आपल्या सेवेसाठी एवढंच सांगतो. आपला मतदानाचा हक्क हा दिनांक 7 रोजी सकाळी 7:30 पासून सायंकाळी 5 पर्यंत मतदान प्रक्रिया आहे. आपण जी काही प्रक्रिया आहे मतदानाची म्हणजे एकच आपलं मशीन असणार आहे. त्यावरती वरच्या बाजूला 3 नंबरला दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे यांचं नाव आणि समोर घड्याळ चिन्ह आहे. तसंच खालच्या बाजूला दोन्ही उमेदवार गणातील असतील त्या ठिकाणी आपण दोन्ही घड्याळाचे बटन दाबून आपल्या दोन्ही उमेदवारांना आपण विजय मतांनी विजयी करूया आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती असणारा जे काही आपलं प्रेम आहे, आपली भावना आहे, ते मत आपल्या विकासासाठी आपण देऊया एवढंच मी आपल्याला आवाहन करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते हे होते आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विकास अण्णा शिंदे. कॅमेरामॅन सह मी संदेश चव्हाण. आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी.